नमस्कार, मी सुमित. तुम्ही बघता LS मराठी 6च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 डिसेंबर रोजी होणार आहे. या प्रकरणाची 20वी सुनावणी सत्र न्यायालयात पार पडली. जवळपास 2.5 तास दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला. पुढील सुनावणी दरम्यान आरोप निश्चित होणार आहेत. देशोन्नती पेपरचे मुख्य संपादक प्रकाश पोरे यांनी नागपूरच्या विधिमंडळाच्या आवारात गोंधळ घातला. यामुळे सुरक्षा रक्षक आणि पोरे यांच्यात वाद देखील झाला. या वादानंतर सुरक्षा रक्षकांनी पोरे यांना बाहेर काढलं. फक्त 7 दिवसाचं अधिवेशन चालणार नाही अशी मागणी पोरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांचं अंतिम दर्शन घेतलं. पक्षाच्या आणि जाती धर्माच्या भिंतीच्या पलीकडे शिवराज पाटील चाकूरकर यांचं नेतृत्व राहिलं. राजकीय संस्कृती कशी असावी आणि सुसंस्कृत नेता कसा असावा या संदर्भात कोणाला प्रेरणा घ्यायची असेल तर ती शिवराज पाटील यांच्याकडून घेता येईल असं फडणवीस म्हणालेत. नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उच्च प्रतीच्या हळदीला 16,000 प्रति क्विंटल भाव मिळतोय, तर मध्यम हलक्या प्रतीच्या हळदीला 13,500 रुपये भाव मिळतोय. येत्या काळात हळदीची आणखी आवक वाढण्याची शक्यता आहे. हळदीला समाधानकारक भाव मिळत असल्या कारणानं शेतकरी आनंदित आहेत. हिंगोलीच्या सोनगावमध्ये शेतकऱ्यांनी 2.5 एकर शेतातील संत्रा बागेवर JCB चालवत संपूर्ण बाग उद्ध्वस्त केली. अनेक वर्षांपासून उत्पादन मिळत नव्हतं. तसंच विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यानं आर्थिक नुकसान सहन करावं लागत होतं. अखेर तोटा न पेलवल्यानं शेतकऱ्यांनी संत्रा बाग हटवण्याचा निर्णय घेतला. नाशिकमध्ये तपोवन पासून केवळ 500 मीटर अंतरावर वृक्षतोड करण्यात आली आहे. STP प्लांटसाठी 447 पैकी 300 झाडांची महापालिकेकडून कत्तल केल्याचं उघड झालंय. एवढंच नाही तर वृक्ष तोडून फांद्या नाल्यात आणि खोडे मातीत गाडली गेली. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये पोत्रा शिवारामध्ये बिबट्याचा संचार सुरू आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याचा व्हिडिओ काढलाय. काल रात्री अनेक शेतकऱ्यांच्या नजरेस हा बिबट्या पडला आहे. याच भागामध्ये 2 शेळ्या देखील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. नागपूरमध्ये युवक काँग्रेसनं विधानमंडळावरती मोर्चा काढला. महाराष्ट्र NSUIचे अध्यक्ष सागर साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचा रोजगार, भत्ता, शुल्क वाढ, स्कॉलरशिप विलंब, वसतिगृह समस्या अशा अनेक समस्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. परभणी ग्रामीण पोलिसांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या वाळू चोरांवर मोठी कारवाई केली आहे. पूर्णा नदी पात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून वाळू माफियांकडून अवैध मार्गाने वाळू चोरी केली जात असल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. बॅग चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळी प्रमुखासह दोघांना सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमनं अटक केली आहे. यावेळी बॅग चोरी करणाऱ्या प्रमुखावर महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये गुन्हा दाखल असल्याचं समोर आलंय. या चोरट्यांना पकडण्यात सांगली स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा LS मराठी.